ज्ञानगंगा एज्युकेशनमध्ये आपलं स्वागत आहे. मी प्राध्यापक अतुल कवितके, MST CET मॅथ्स CET क्रॅश कोर्स घेऊन आलो आहे. मॅथ्समध्ये आपण 12वी संपवलेलं आहे जवळजवळ. 12वीमध्ये एक चॅप्टर महत्त्वाचा राहिला होता, ज्याला वेटेज कमी आहे, परंतु खूप टफ चॅप्टर मानला जातो. मोस्टली मुलं हे ड्रॉप करतात हा चॅप्टर, पण मी काही ट्रिक्स टेक्निक्सनी तुम्हाला हा चॅप्टर शिकवतोय आणि तुम्ही पुढे इंजिनिअरिंग केलं तर तुम्हाला हा चॅप्टर उपयोगी पडेल. पहा, इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये गेला, BCSला गेला, कुठे गेला, MSc करताना सुद्धा हा चॅप्टर फार उपयोगी पडेल तुम्हाला. त्या दृष्टीने म्हणजे फक्त CET इंजिनिअरिंगच महत्त्वाचं नाही आपल्या दृष्टीने, पुढच्या दृष्टीने हा इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. वेटेज कमी असल्यामुळे दुर्लक्ष केलं जातं आणि मोस्टली मुलं ड्रॉप करतात हा चॅप्टर. थोडा वेळ द्या, एक चार्ट लक्षात ठेवा, म्हणजे हा चॅप्टरची तुमची तयारी होऊन जाईल. पहा, टेक्निक लक्षात घ्या, कन्सेप्ट लक्षात घ्या, म्हणजे जमून जाईल. ओके, तर ट्राय करूया. ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन, चॅप्टरचं नाव आहे काय? ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन. इंटिग्रेशन झालं आहे, डिफायनाईट इंटिग्रेशन झालं आहे लक्षात, डेरिव्हेटिव्ह झाला, ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, सगळे चॅप्टर झालेत. पहा, फक्त ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन बाकी आहे. 11वीचे काही चॅप्टर उरकलेले आहेत. आपण लिमिट, कंटिन्युटी, फंक्शन हे 3 चॅप्टर 11वीचे उरकलेले आहेत. आपण काही 11वीचे चॅप्टर बाकी आहेत, बाकी सगळं बऱ्यापैकी उरकलेलं आहे आपण. शिवाय 11वीच्या मध्ये आधी काही चॅप्टर्स पण एक्स्ट्रा पण घेतलेले आहे आपण. ओके, तर कॉम्प्लेक्स नंबर, प्रॉबिलिटी, कोनिक सेक्शन, अशा प्रकारचे चॅप्टर बाकी आहे. पहा, कॉम्प्लेक्स नंबर, प्रॉबिलिटी, कोनिक सेक्शन्स हे 3 मला वाटतं. अजून एखाद दुसरा असेल. पहा, असे 4 ते 5 चॅप्टर राहिले आहेत. पहा, आणि आज हा म्हणजे विदिन दिस वीकमध्ये हा संपूर्ण CET क्रॅश कोर्स संपेल. पहा, तर सगळ्यांनी जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, इतर मुलामुलींना फायदा घेऊ दे, त्याचा आउटपुट मिळेल. पहा, एक्झाम जवळ आलेली आहे, एक्झामच्या दृष्टीने तयारी लागल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काही डाऊट्स असतील ते पाठवा, डाऊट सेशन घेऊ आपण. ओके, या पद्धतीने चला स्टार्ट करूया. ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन, काही फॉर्म्युले, काही ट्रिक्स मी अगोदर दिले आहेत. पहा तुम्हाला, चला स्टार्ट करूया. एरिया अंडर कर्व एक्स इज इक्वल टू A to B. नो नीड ऑफ दिस. A to B आहे, हा A पॉईंट आहे, हा B पॉईंट आहे. एवढा एरिया काढायचा असेल, पण ह्या कर्वच्या अंडर, हा जर कर्व असा असेल तरी चालेल, लाईनच घेतली आपण, असं काय नाही. एरिया जो अंडर असतो ह्या इथून एवढा, इथून स्टार्ट आहे समजा, इथून एंड, ह्याचा जो अंडर एरिया आहे कसा काढतात? पहा, इंटिग्रेशन y/dx, लोअर लिमिट टू अप्पर लिमिट b/dx. कधी कधी हे 0 पासून स्टार्ट होतं, 0 to a घ्यायचं. पहा, कन्सेप्ट समजून घ्या, सोपं जाईल. पहा, ओके, पहिला कन्सेप्ट आहे. सेकंड कन्सेप्ट पहा, जर उलटा असेल, फंक्शन ऑफ y असेल, y मध्ये असेल, तर ते तरी सोपं आहे. पहा, A to B, लोअर लिमिट टू अप्पर लिमिट fy/dy. ॲक्च्युली A to B असं करा. ओके, A to B fy/dy या पद्धतीने. म्हणजे एक्स ॲक्सिस असेल तर असा घेतात, y ॲक्सिस असेल तर असं घ्यायचं. क्वेश्चन 2 लिहिले, पण हा पॉईंट नंबर 2 ॲक्च्युली, सेकंड नंबर पॉईंट. ओके, चलो नेक्स्ट पॉईंटकडे चलते आहे. हां, असं असल्यावर मात्र सिमेट्रिकल फिगर असेल तर 2 लिहायला विसरायचं नाही. कधी कधी 4 टाइम्स सिमेट्रिकल येते. पहा, ओके, या पद्धतीने. फॉर एक्झाम्पल सर्कलमध्ये असं येतं. पहा, समजा तुम्ही एरिया घेतला 0 to A, हे लिमिट घेतलं 0 to A y/dx, आणि पूर्ण एरिया काढायचं सर्कल, त्याला 4 वापरायचं. 4 इंटू. ओके, या पद्धतीने सिमेट्रिकल कशाशी त्या संबंधी त्याप्रमाणे ॲडजस्टमेंट करून घ्यायची. नेक्स्ट पॉईंट पाहूया. ओके, हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे. पहा, कधी कधी असा कर्व असतो. पहा, 2 पॅराबोला किंवा 2 इलिप्स किंवा 2 असे सर्कलचे पार्ट्स एकत्र, 2 कर्व एकत्र आले, लोअर लिमिट टू अप्पर लिमिट A to B f1 dx - f2. हे लिमिट जर सारखं असेल A to B, तर हे कॉमन पण काढता येतं. पहा, ह्याचा उपयोग करा, y1 - y2 dx या पद्धतीने. हे आयडिया समजून घ्या, आणि फार पटकन कॅल्क्युलेशन होतं. पहा, नेक्स्ट पॉईंट पाहूया, 5वा. टू फाइंड A and B f1x and f2x, when two curves intersect. हा, A आणि B ची व्हॅल्यू काढण्यासाठी काय करायचं? पहा, f1x इज इक्वल टू f2x करायचं. इज इक्वल टू पाहिजे A आणि B ची व्हॅल्यू. त्यांनी दिली असेल तर चांगली गोष्ट, कधी कधी देत नाही, त्यावेळेस दोन्ही इक्वेशन सॉल्व्ह करायचे. फॉर्म्युला कसा आहे? पहा, A to C, जनरली सगळीकडे मायनस करायचं, इथं प्लस होतं. पहा, ज्यावेळेस पॉईंट ऑफ इंटरसेक्शन दिला असेल त्यावेळेस A to C, C to B, f1x प्लस f2x या पद्धतीने. हे 5 पॉईंट झाले. पहा, आता सगळ्यात ह्या चॅप्टरचा हार्ट इथं आहे. पहा, सगळे शॉर्टकट ट्रिक्स इथं दिलेत. रिजन बाउंडेड बाय आणि एरिया, इथं हे नंतर लक्षात आलं हा पॉईंट, म्हणून वर टाकलाय. पहा, ओके, x² + y² जर इज इक्वल टू r² असेल तर एरिया ऑफ सर्कल तुम्हाला माहिती आहे, πr². डायरेक्ट टाकायचं. इलिप्स असेल, ह्याला इलिप्स म्हणतात, हा सर्कल झाला.
ह्याला काय म्हणायचं इलिप्स. इलिप्स ऑफ आहे पाय ए बी, डायरेक्ट इलिप्सचा एरिया. वाय स्क्वेअर इज टू एक्स स्क्वेअर 4by हा अतिशय इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. 2 पॅराबोलाचा क्वेश्चन येतोच पा, लय सोपा आहे. एकचा अगोदरचा कोइफिशियंट घ्यायचा 4a इंटू वायच्या अगोदरचा कोइफिशियंट 4a इंटू 4b/3 किंवा कम्पेअर करून सुद्धा काढता येतं 16ab/3 या पद्धतीने. नेक्स्ट घ्या वाय स्क्वेअर 4x 8a²/3m³. 8a²/3m³. ओके बघा वाय स्क्वेअर हे लॅटस रेक्टम होतं. लॅटस रेक्टम असेल तर काय येतं पहा एकदम सोपं 8a². फक्त एमचा विषय घ्यायचा नाही आपण लॅटस रेक्टमला. आणि x स्क्वेअर इज टू 4by वाय कुठे एमएक्सला काय करतात हा m³ वर जातो पहा, बस बाकी काय नाही. ओके हे लक्षात घ्या. x² + y² सर्कल आहे थोडक्यात. x + y = a असेल तर a²/4 π/2 आणि हेच इलिप्स असेल तर ab/4 π-2. ओके x² = 4b बाय y = mx + c. हा क्वेश्चन 25 ला आला होता पहा. y कुठे mx प्ले असेल तर 72b² m³. ओके हा चार्ट आपल्याला कायम लागेल पहा. हा चार्ट तुमच्याजवळ लिहून काढा तुम्ही, ह्याचा स्क्रीनशॉट घ्या. अतिशय इम्पॉर्टंट चार्ट आहे पहा. एका ठिकाणी सगळं कुठं मिळत नाही, अशी सुंदर पद्धतीने चार्ट तुम्हाला दिलेला आहे. ह्याचा जर अभ्यास करतो थोडाफार त्याला कळेल पहा. हे जर टेक्निक लक्षात असेल तर हा चॅप्टरमध्ये दम नाही पहा, आरामशी सगळा चॅप्टर. काही क्वेश्चन वेगळे आले तर कसे सोडा त्याची पण आयडिया दिली मी ह्या चार्टच्या व्यतिरिक्त. पण ह्या चार्टमध्ये मोस्टली सगळे क्वेश्चन्स कव्हर होतील पहा. आणि हा चार्ट तुम्ही जोपर्यंत मॅथ्स आहे तुम्हाला ॲप्लिकेशन इंटिग्रेशन येणारच आहे पहा, मॅथ्सचा संबंध आल्यानंतर त्यावेळेस हा उपयोगी पडेल. त्यावेळेस हा चार्ट कुणी देत नाही, त्यामुळे हा चार्ट तुम्ही स्टडी करून ठेवा, तुमचं व्यवस्थित लक्षात ठेवा. ओके आपले व्हिडिओ अपलोड करून ठेवा, त्याचा उपयोग तुम्हाला फार मोठा होणार आहे पहा. ओके सगळे बेसिक कन्सेप्टमधून घेण्याचा प्रयत्न केला आहे. तुमचे डाऊट्स क्लिअरन्स आलेले नाहीत पहा. खूप तर लाईक येतात, शेअरिंग होत म्हणा असं होत नाही पहा. जास्तीत जास्त मुलांना पोचू द्या. पहिला व्हिडिओ 1300 व्ह्यूज झालेले आहेत पहा, बाकीचे व्हिडिओ प्रसारित झाले नाही पहा. 1300 मुलींपर्यंत आपण पोचलेले. मग 1300 पकडा, 1000 पकडा आपण, 1000मध्ये बाकीचे व्हिडिओ 1000 व्ह्यूज झालेले नाहीत पहा, म्हणजे ते व्हिडिओ एकमेकाला पास होत नाहीत. ओके तर मी स्टेटबुक फेसबुक इंस्टाला टाकतोय पहा, व्हिडिओ शेअरिंग करतोय की व्हिडिओ पहा म्हणून तुम्ही बघूया. तुम्ही जास्तीत जास्त मित्रमंडळींना फायदा मिळू द्या आणि जास्तीत जास्त कवर होऊ द्या. ओके एवढी विनंती आहे. चलो चलते चालू करते. हा चार्ट कायम लागेल आपल्याला, ज्या त्यावेळेस लागेल त्यावेळेस परत ओपन करू, रिओपन करू आपण त्याला. ओके तर एरिया ऑफ रिजन बाउंडेड बाय y = 4x³ - 6x² + 4x अँड द लाईन. पण डायरेक्ट दिला असं डायरेक्ट एरिया करायचा पहा. एरिया इज इक्वल टू काय तर पहा इंटिग्रेशन y dx. वायचं लिमिट काय करणार सर 1 to 5. वायची व्हॅल्यू दिली आहे 1 to 5 4x³ - 6x² + 4x + 1 dx. चला चाल करूया सर. 4 तसाच ठेवूया. हो व्हॉट इज x³ x⁴/4. व्हॉट इज x³ 1च्या इंटिग्रेशन कसं काढतो माहिती तुम्हाला 4x²/2 1 dx इंटिग्रेशन काय तर पहा x. ओके या पद्धती इंटिग्रेशन काढताना सोपी आयडिया. वरच्या पॉवरमध्ये 1 ॲड करा त्याने डिवाइड करा, 1 ॲड करा त्याने डिवाइड करा. सिंपल कन्सेप्ट वापरून dxचं इंटिग्रेशन काय तर पहा x. व्हॅल्यू टाकून द्या सर. 4 राहू दे का असंच. हो परत अप्पर लिमिट टाकायचं 5, प्रत्येक ठिकाणी 5 टाका. 5चा 4th पॉवर -4 3 × 3 3 2 6 होईल पहा. 2 5^³ / 1 पुढे जाऊया. 2 1 जा 2 2 जा बे 2 2 4 मराठीमध्ये 2 × 5^2 5 आहे बरं काय अधिक 5 हे सगळं झालं. सर हे 5 टाकले, आता 1 टाका. प्रत्येक ठिकाणी 1 1 टाकायचं. 1/4 2 × 1^³ म्हणजे 2च येईल पहा. परत 2 × 1² 2च येईल +1 या पद्धतीने. बाहेर 4 आहेच. ओके हे सगळं सॉल्व करा, उत्तर मिळून जाईल पहा. कसं करायचं पहा सॉल्व. व्हेरी सिम्पल सर. इथं लिहितो मी बाकीचं पार्ट. 4 तर राहू दे तसं, आतमध्ये काय येईल पहा 5चा 4था घात 5 25 125 625 625/4. कॅल्क्युलेशन करताना काळजीपूर्वक घ्या. मायनस 5^³ 125 × 2 250 25 2 50 या पद्धतीने 50 250 50. काय गडबड नाही झाली. ओके सर 50. अजून काय येईल पहा 25 2 50 5 +5 पहिल्या ब्रॅकेटमध्ये. येस सर ब्रॅकेट सॉल्व केलं चाल नको, नंतर साईन बदलायचं. मायनस
1/4 तसाच ठेवा. -2 + 2 निघून जाईल. -1/4 -1. ओके. 4 प्रत्येकाला गुणलं तरी चालेल. हो, अगोदर एक काम करा. 4 इन ब्रॅकेट 625/4 राहू द्या असाच. मायनस हे करा 200 + 195 पहा. कसं केलं? -250 + 50 200 आलं +5 आणि -1/4 -196 -1/4. 4 प्रत्येकाला मल्टिप्लाय करूया. ओ सर 625. वाय टेकिंग 4 इयर. सॉरी, एक्स्ट्रीम सॉरी, हा 4 बाहेर येत नाही पहा. 4 इंटू हा 4 आणि हा 4 कट होईल पहा. फक्त 5/4 येईल पहा. 5 हा 4 येत नाही पहा. तरी म्हटलं असं का होतं. ओके सर, हा 4 येत नाही. इथं पण 4 येणार नाही. 4x³ आहे. 4x³ काय टाकली व्हॅल्यू पहा. सेकंड व्हॅल्यू 1 आहे सर, म्हणजे 4 येईल फक्त. 4/1. ओके सर. इथं पण 4 करा. -4 -1. आता बघा आपल्या हातात क्वेश्चन आला पहा. 625 -1/25 मायनस हे -1 येईल पहा. हे 625. ओके. 625 -197. 15 7 गेले 8, 12 10 गेले 2, 7 3 गेले 328. काय तर गडबड झाली का? 15 7 गेले 9, 12 10 गेले 2, करेक्ट. 7 428. चेक केअरफुली. यस सर, करेक्ट. 428 इज द आन्सर. सी. कॅल्क्युलेशन जरा चेक करा. हा 4 मी एक्स्ट्रा चुकून टाकला होता. 4ची गरज नाही. इथं 4 आहे पहा. ओके. द एरिया रिजन इन्क्लूड बाय आलं पहा. पॅराबोलाचं इक्वेशन. पॅराबोलाची आयडिया तुम्हाला सांगितलेलं एकदम सोपी शॉर्टकट सांगितलेलं पहा. आठवतं बघा. एरिया इज काय घ्यायचं सर? 8. इकडचं कोएफिशियंट घ्या 8/3. संपलं. व्हॉट इज द आन्सर? 64/3. संपलं. काय घ्यायचं पहा? 1च्या अगोदरचा कोएफिशियंट इथं लिहायचा. 1च्या अगोदर वायच्या अगोदरचा कोएफिशियंट इथं लिहायचा. 3. संपलं. 4a × 4b/3. दिस इज द आन्सर. 64/3. किती सोपा क्वेश्चन आहे बघा. हे फक्त कॅल्क्युलेशन स्ट्रॉंग होतं, बाकी काय नव्हतं. ओके, चलो आगे चलते. यस सर. क्वेश्चन नंबर 3. एरिया ऑफ द रिजन बाउंडेड बाय द पॅराबोला x² + y अँड y इज इक्वल टू x. x² + y आला पहा. x² + y म्हटल्यानंतर असं करूया याला. x² इज इक्वल टू 4by इज इक्वल टू काय सर? y ओनली. देअरफॉर 4b इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू 1/4. पुढं काय पहा? y इक्वल टू x, y इक्वल टू mx करा. y इक्वल टू x. mची व्हॅल्यू किती येईल पहा सर? 1. फॉर्म्युला काय आता पहा? एकदम सोपं. एरिया इज इक्वल टू 8a² m³/3. 8b², सॉरी इथं b आहे पहा. 8b² m³/3. व्हॅल्यू टाकून दे सर. b² काय येईल पहा? 8 × 1/4 1/16. m चा क्यूब 1चा 3/3. 8 1 8 2 16. 2 खालील पहा 1/6. 1/6 इज द आन्सर. b इज द आन्सर. फक्त एक ट्रिक लक्षात ठेवायची. 8b² b³. इथं y² पाहिजे, चुकून हे 2 झालं असं. y² इज इक्वल टू 4x अँड इट लॅटस रेक्टम. ह्याचा फॉर्म्युला तुम्हाला ऑलरेडी सांगितलं मी. 8a/3. 8a/3. दिस इज द आयडिया. 8a² असतं का 8a/3 असतं? 8a/3 आहे. a² चुकून झालं का बघूया, चेक करूया. एक मिनिट. चार्ट पहा. पहिलाच दिलं होतं आपण. 8a²/3 करेक्ट. 8a²/3. 8a². हे झालं आपलं ऑलरेडी. 8a²/3 सर. 8a²/3. दिस इज द आन्सर. क्वेश्चन 4 झाला. क्वेश्चन 3 झाला. क्वेश्चन 4 झाला. फक्त ट्रिकचा वापर, पहिला चार्टचा वापर करा, बरोबर जमेल पहा. काहीच अवघड नाही आहे. ओके, नाउ गो टू नेक्स्ट. क्वेश्चन 10 कडं.
द एरिया ऑफ द रिजन बाउंडेड बाय द वाय स्क्वेअर इज 9x and y इक्वल टू. ओके, व्हेरी गुड. वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4x करा, इज इक्वल टू 9. ए इज इक्वल टू काय सर 9/4. y इक्वल टू mx करा, mx, m इक्वल टू 3 येईल सर. व्हॉट इज द एरिया? एरिया सर ए आलाय पा, ए 8a² अपॉन 3m³. बीला वर m³ असतो पा, इथं खाली असतो. a² किती येईल सर? 8 इंटू 9/4 चा स्क्वेअर, 81/16. m किती पा? 3 चा क्यूब. कॅल्क्युलेशन थोडं मोठं वाटतं पण काय नाही. 8 2 जा 16, वर काय येईल पा? 81. 2 ला खाली घ्या, 27 त्रिक 81. 3 चा क्यूब काय? 3 9 27. परत 3 गुणायचं, 81 81 81 उडालं. व्हॉट इज द आन्सर? 1/2. संपला. एरिया ऑफ रिजन. हा, हे मॉड आल्यानंतर सोपी आयडिया पा. फक्त मॉड आलं इंटू 2 करायचं. ज्यावेळेस मॉड येईल त्यावेळेस एरियाला 2 ने मल्टिप्लाय करायचं. एरिया इज इक्वल टू काय पा? x² इज इक्वल टू 4by इज इक्वल टू y येईल पा. b ची व्हॅल्यू काय येते पा? 1/4. ओके सर. y इक्वल टू मॉड x म्हणजे mx करा असं. m किती आहे पा सर? देअरफॉर m इक्वल टू 1. एरिया काय येतो पा? एरिया b आला ना. ओके, 8b². ए ला m³ खाली असतो पा, इथं m³ वर येतो, अपॉन 3 b². b किती पा? 1/4. 1/16. m किती पा? 1च आहे, अपॉन 3. 8 2 जा 16, 1/6 येतो. पण मी सांगितलं तुम्हाला एरिया डबल करायचा पा, लक्षात. रिक्वायर्ड एरिया इज इक्वल टू काय करायचं? 2 इंटू ए. ओके, एरिया 2 इंटू 1/6. व्हॉट इज द आन्सर? 1/3. 1/3 इज द आन्सर. खूप जण 1/6 लिहितील, पण 2 करायचं कारण इथं मॉड आला. मॉड नसता तर मग 1/3 बरोबर होतं, 1/6 बरोबर होतं. इंटू 2 केल्यामुळे काय झालं पा? 1/3. बी इज द आन्सर. क्वेश्चन 6 झाला पा. 5 झाला, 6 झाला. चलो आगे 7 की तरफ. द एरिया बाउंडेड बाय द कर्व y इक्वल टू x², x इज इक्वल टू ay². याला थोडंसं ॲडजस्ट करूया. x² इज इक्वल टू 1/ay. y² इज इक्वल टू 1/ax. 4by 4a. 4b is equal to 1/a and 4a is equal to 1/a. फोर काय पा? हां झालं पा सर. 4a आणि 4b ची व्हॅल्यू मिळाली. हे काढायची गरज नव्हती, डायरेक्ट करू शकता तुम्ही. इथंच येतं पा उत्तर. नो नीड ऑफ दिस, नो नीड ऑफ. डायरेक्ट करायचं पा. एरिया इज इक्वल टू वायचा कोएफिशियंट 1/a, एक्सचा कोएफिशियंट 1/a अपॉन 3, 1/3a² इज 1 युनिट दिलेलं आहे पा त्यांनी दिल्यामुळे काम सोपं झालं. हे तिकडे पाठवा. 1/a² इज इक्वल टू 3. टेकिंग स्क्वेअर रूट आणि उलटा करायला. a² इज इक्वल टू काय पा? 1/3. ह्याचं जर स्क्वेअर रूट घेतलं तर काय पा? a इक्वल टू 1/√3. संपला. एच व्हॅल्यू काय आली पा? 1, कारण a इज ग्रेटर दॅन 0. प्लस और मायनस येतं पण पॉझिटिव्ह घ्यायचं. 1/√3. एरिया दिलेला आहे त्यांनी, ह्याची काहीच गरज नव्हती. डायरेक्ट फॉर्म्युला आहे. हा कोएफिशियंट घ्यायचा, हा कोएफिशियंट अपॉन 3. एरिया ऑफ द रिजन y इक्वल टू 4x², x इज इक्वल टू 0, y इक्वल टू 2 अँड y इक्वल टू 4. ओके, ह्याची डायग्राम काढूया म्हणजे लक्षात येईल. y इक्वल टू 4x² म्हणजे x² इज इक्वल टू 1/4y. ओके, ह्याची डायग्राम असेल पा. असा पॅराबोला येईल पा. पुढं काय म्हटलं पा? x इज इक्वल टू 0. ठीक आहे, y ॲक्सिस. y इक्वल टू 2 to 4. 2 to 4. हा एरिया काढायचा. हा एरिया काढायचा 2 to 4. ओके, y/dx घ्यायचं आणि लिमिट काय टाकायचं? पहिल्यांदा डायरेक्ट 2 to 4 टाका पा. 2 to 4. ओके सर.
वाय एरिया इज इक्वल टू वायची व्हॅल्यू दिली पहा, म्हणजे काय पहा एरिया वायची व्हॅल्यू दिली म्हटल्यानंतर वाय इक्वल टू काय पहा 4x² वाय डी एक्स 0 to 2 to 4 सॉरी, वायची व्हॅल्यू ऑलरेडी काढली सर 4x² dx, पण वायची व्हॅल्यू आहे एक्स डी वाय पाहिजे पहा, एक्स डी वाय एक्सची व्हॅल्यू काढता येईल का? यस सर, एक्स इज इक्वल टू काय पहा 1/2 रूट वाय, 1/2 तसा ठेवा, इंटिग्रेशन ऑफ रूट वाय डी वाय. ओके सर, लिमिट लिहून टाका 2 to 4. रूट वायचं इंटिग्रेशन काय तर रूट म्हणजे 1/2 असतं पहा, वाय रेस टू 1/2 डी वाय 2 to 4, 1/2 तसाच ठेवा, 1/2 मध्ये 1 ॲड करा 3/2 अपॉन 3/2. लिमिटला लिहायला नका 2 to 4, इकडे घेतो मी 3/2 ला उलटा करा एरिया, उलटा केला काय 2/3, 3/2 ला उलटा केला 3/2, 4 to the power 3/2 मायनस 2 to the power 3/2 मायनस 2 to the power 3/2. कुठल्या ह्याचा 3/2 पॉवर काय असतं पहा, नंबर अँड रूट, कुठल्या नंबरचा 4 रूट 3/2 पॉवर लक्षात ठेवा, n to the power 3/2 विचारलं तर काय लिहायचं पहा n रूट n. आयडिया सोपी सांगितली तुम्हाला, हा 2 कट होईल, एरिया इज इक्वल टू 1/3 येईल पहा, 4 to the power काय येईल पहा 4 रूट 4 मायनस 2 रूट 2, डायरेक्ट करायचं. तर 4चं स्क्वेअर रूट येतं पहा 8, 1/3 8 minus 2 root 2. This is the answer. 1/3 8 minus 2 root 2. B is the answer. थोडा वेगळा क्वेश्चन होता पण आपण सोडवला. अशा प्रकारे क्वेश्चन 8 पर्यंत झालं आपलं, 7 8. सर पुढे जाऊया. हो सर, नेक्स्ट क्वेश्चन, ह्याचा एक स्क्रीनशॉट घ्यायचा असला घेऊ शकता. काय काय ठिकाणी मी कट केलं ते नीट लक्षात घ्या, दाखवतो तुम्हाला काय काय झालं ते. अनावश्यक गोष्टी काढून टाका, म्हणजे स्क्रीनशॉटमध्ये नको त्या गोष्टी दिसायच्या नाहीत, ह्याची गरज नाही पहा. ओके, अजून एका ठिकाणी कुठेतरी, अजून आहे का सर कुठे? नाही, बस संपलं. एरिया 8 minus 2 root 2. चलो सर, इसका स्क्रीन शॉट लेते हैं और आगे चलते हैं. n to the power 3/2 लक्षात ठेवा, n रूट n 12. तर एरिया ऑफ द रिजन y मायनस एक्स इज इक्वल टू आणि एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 2. ओके सर, आता पाहिलं हाच क्वेश्चन शेवटची ट्रिक दिली होती मी त्या पद्धतीने पहा कसा आहे पहा. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 4by, वायची किंमत दिली सर, वाय काय पहा इज इक्वल टू वाय दिलं, म्हणजे 4b इज इक्वल टू 1, b इक्वल टू 1/4 आला पहा. व्हॉट अबाउट m? y इज इक्वल टू x प्लस 2, mx प्लस c, m इक्वल टू 1, c इक्वल टू 2. c ची गरज नाही पण असू द्या. एरिया काय पहा 72 b स्क्वेअर, चेक करूया एरिया. ओके, एरिया चेक करूया जरा. शेवटची ट्रिक होती पहा, चार्ट काढतो मी. 72 काय होतं बघा, ओके 72 b स्क्वेअर m क्यूब, 72 b स्क्वेअर m क्यूब या पद्धतीने, एक्स स्क्वेअर 4b y इक्वल टू 72 b स्क्वेअर m क्यूब, 72 b स्क्वेअर m क्यूब. b स्क्वेअर m क्यूब या पद्धतीने, b स्क्वेअर m क्यूब. दिस इज द क्वेश्चन. यस सर, 72 b स्क्वेअर m क्यूब. m किती पहा, स्लोप 1 आलेला आहे. बीची व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला 1/4, त्याचा स्क्वेअर करायचा सर, 1/16. m किती येतो पहा 1 आहे, c ची गरज नाही, 1चा क्यूब 1च येतो. ह्याला थोडं सोपं करू, 8 9 जा 8 2 जा. व्हॉट इज द आन्सर? 9/2, 9/2 मिळालं पहा. एरिया ऑफ द स्क्वेअर लाईंग इन द फर्स्ट क्वाड्रंट बाउंडेड बाय द सर्कल
एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4. ह्याला 2 आयडिया आहेत पहा, पण डायरेक्ट करू शकता तुम्ही. फर्स्ट क्वार्टरमध्ये करायचं पहा, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर पाय आर स्क्वेअर या पद्धतीने करू शकता पहा. असं क्वेश्चनचं मिनिंग समजून घ्या. एवढाच एरिया काढायचा पहा. वाय डी एक्सनी पण काढता येतं. वाय डी एक्स म्हणजे असं वाय इक्वल टू 4x, पण त्याच्यापेक्षा सोपी आयडिया. एरिया ऑफ सर्कल तुम्हाला माहिती आहे पाय आर स्क्वेअर. फक्त फर्स्ट क्वार्टरमध्ये घ्यायचं आपल्याला, म्हणजे आपण 4 करायला विसरू नका. रेडियस दिलेली पहा. रेडियस किती पहा, 0 to 2 आहे. रेडियस 2 आहे, टाकून देतं. 2चा स्क्वेअर काय येईल पहा 4. 4/4. द आन्सर इज ओनली पाय. संपला क्वेश्चन. किती सोपं आहे बघा. डायरेक्ट एरिया ऑफ सर्कलचा वापर केला, इझी झालं पहा, फर्स्ट क्वार्टरमध्ये असल्यामुळे. नेक्स्ट क्वेश्चन. यस सर. 1 2 3 टेक द शॉर्टकट. स्क्रीनशॉट, सो नॉट शॉर्टकट. द एरिया इन्क्लुडेड बिटवीन द वाय स्क्वेअर 4x वाय इक्वल टू, परत एक तेच आलं पहा, वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4x. एच व्हॅल्यू काय येईल पहा 1. व्हॉट अबाउट एम, वाय इक्वल टू mx प्लस सी. एम इक्वल टू 2 येईल आणि सी इक्वल टू काय येईल पहा -4. ओके सर. एम इक्वल टू 2 आणि सी इक्वल टू -4. आता एरिया काढूया. एरिया कसा काढायचा पहा, वाय इक्वल टू mx प्लस सीची गरज नाही पडत, ह्यानेच उत्तर येतं पहा, पण असू द्या. थोडंसं ट्रिक वेगळी पाहिजे. mx प्लस सी असल्यावर आन्सर वेगळ्या पद्धतीने काढलं जातं पहा. ते तर करूच आपण, पण पुढचा क्वेश्चन पण आय थिंक तसाच आहे पहा. वाय स्क्वेअर सेम टू सेम, दोन्ही क्वेश्चन सेम आहेत पहा. वाय स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर केला पहा त्याचा, 2y मायनस एक्स तिकडे पाठवा. 2y प्लस 3 इज इक्वल टू 2y इज इक्वल टू एक्स प्लस 3. y इक्वल टू 1/2 x मायनस 3/2. m इज इक्वल टू 1/4. y स्क्वेअर इज इक्वल टू 4x. a इज इक्वल टू काय पहा 1/4. एच व्हॅल्यू मिळाली, तिथं पण एच व्हॅल्यू काढली, एमची काढली पहा. आता ट्रिक पाहूया. ट्रिक काय होते पहा, चार्टमध्ये दिलेली आपण. दोघांना सेम ट्रिक लागणार आहे. सेवन नंबर पेजवर लक्षात ठेवूया. ओके. तर काय होतं पहा, वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4x अँड हे बघा ही ट्रिक आहे. हे बघा वाय स्क्वेअर सर्कल आलं, सर्कलचं कुठे गेलं. वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4x अँड mx प्लस सी. वाय स्क्वेअर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 4by. ओके. वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4x ला ट्रिक नाही सर, एक्स स्क्वेअर प्लस 4by ला. आय थिंक ट्रिक आहे बरं का, पण 72च्या ऐवजी 72b स्क्वेअर ए स्क्वेअर अपॉन एम क्यूब येईल पहा, आणि नंबर थोडासा इकडे तिकडे होईल. वाय स्क्वेअर इज 4x ची खास ट्रिक नाही आपल्याजवळ, पण तयार करू शकतो आपण. वाय स्क्वेअर इज 4x बघूया, चेक करतो मी. 72b स्क्वेअर एम क्यूब आहे. ओके सर. 72b स्क्वेअर एम क्यूब. च्या ऐवजी नंबर इकडे तिकडे होऊ शकतो. ए स्क्वेअर अपॉन एम क्यूब येणारच पहा. सॉरी हे तर नाही, पुढे नेक्स्ट. ओके हेच ना, नाही झालं. नेक्स्ट क्वेश्चन. इट इज यस सर. वाय कोड mx प्लस सी. एमची व्हॅल्यू मिळाली 2. 72च्या ऐवजी वेगळा नंबर येईल पहा, ए स्क्वेअर बाय एम क्यूब येईल पहा. 2चा क्यूब 8 येतो पहा. 8 बघा आता त्याचा फॉर्म्युला का 72b स्क्वेअर एम क्यूब. ए स्क्वेअर अपॉन एम क्यूब करून बघूया. ए स्क्वेअर किती सर, 1चा स्क्वेअर 1 असेल. एम क्यूब किती येतो 8. 8 9 जा 9 इज द आन्सर. ओके, हे चेक करूया आता. वाय स्क्वेअर 4x आहे ना, चालतंय. काय आलं पहा 72a स्क्वेअर 1/4चा स्क्वेअर काय पहा 1/16 अपॉन एम क्यूब 1/2चा क्यूब 1/8. थोडंसं ॲडजस्टमेंट करूया. 16 खाली घ्या,
8ला वर टाका. 8 दुने 16, 36 येतं. 36, 36. यस इट इज करेक्ट. म्हणजे फॉर्म्युला बी आला आपलं 72 ए स्क्वेअर अपॉन एम क्यूब. तिथं 72 बी स्क्वेअर एम क्यूब होतं, इथं 72 ए स्क्वेअर बाय एम क्यूब करायचं. नेक्स्ट क्वेश्चन 13. द एरिया ऑफ द रिजन बाय द y इक्वल टू 3x प्लस 1, y इक्वल टू 4x प्लस 1, x इज इक्वल टू 2, y इक्वल टू cos x cos 2x. ओके, एरिया दोन्हीकडे y y आहे पा. दोन्ही एरिया आहे पा बाउंडेड बाय कर्व आहे. बाउंडेड बाय कर्व असेल तर सोपी आयडिया पा, एकदम सोपी आयडिया. काय करायचं पा, लिमिट घ्यायचं. एरिया 0 टू x इक्वल टू 2 दिलं पा, 0 टू 2 y1 मायनस y2 dx. डायरेक्ट फॉर्म्युला वापरायचा. वायची व्हॅल्यू माहिती आहे सर? यस सर. एरिया नेवर निगेटिव्ह, तेव्हा मोठा पहिल्यांदा घ्या. y2 मायनस y1 घेतलं चालेल. शक्यतो एरिया पहिल्यांदा निगेटिव्ह नाही घ्यायचा पा. 4x प्लस 1 मायनस करताना साईन बदलेल, मायनस 3x मायनस 1 dx. सर प्लस 1ला मायनस 1 गेला 3x, फक्त काय राहिलं पा 0 टू 2, 0 टू 2 x dx, x स्क्वेअर बाय 2, 0 टू 2, 1/2 2चा स्क्वेअर 4 मायनस 0. व्हॉट इज द आन्सर? 2. 2 इज द आन्सर. 2 स्क्वेअर युनिट्स. ओके, सेम क्वेश्चन आहे पण एरिया रेशिओ विचारलाय पा. हा वेगळा काढायचा, तो वेगळा काढायचा. y1 काढूया अगोदर. y1 काय येईल पा 0 टू पाय. पहिलं y इक्वल टू कॉस एक्स dx. कॉस एक्स इंटिशन माहिती आहे सर आम्हाला साइन एक्स. अप्पर लिमिट टाका, नंतर लोअर लिमिट. साइन पाय मायनस साइन 0. बरोबर का बघा सर, कॉस एक्सचं इंटिशन काय आलं पा साइन एक्स आलं. साइन एक्सची व्हॅल्यू टाकली 0 टू पाय बाय 3 आहे सर, पाय बाय 2 नाही. साइन 60ची व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला, साइन 31 हाफ आहे, साइन 60 रूट 3 बाय 2 मायनस 0. हे आलं पा y1. असाच y2 काढायचा, फक्त एरिया वेगळा आहे पा. y2 इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ कॉस ऑफ 2x dx 0 टू पाय बाय 3. रेशो घ्यायचा. साइन ऑफ 2x अपॉन 2, 0 आणि पाय बाय 3. 1/2 बाजूला काढा, साइन 2 इंटू पाय बाय 3 मायनस साइन 0. 60 30 किती येईल पा 2 पाय बाय 3 60 गुणिले 120 येईल पा. ऑल एस टी सी 120 म्हटल्यानंतर साइन काय येईल पा 180 मायनस थिटा. साइन 0 0 येतं पा. साइन 180 मायनस थिटा काय येतं पा साइन 60. 1/2 इंटू रूट 3 बाय 2 साइन 31 रूट 3 बाय 4. वर काय आलं पा रूट 3 बाय 2 अपॉन रूट 3 बाय 4. a1 अपॉन a2. सर रूट 3 गेलं, हा वर जाईल पा 4 अपॉन 2. व्हॉट इज द रेशो? 2:1. 2:1 संपला. या पद्धतीने ओके एरिया झाला पा. दोन्ही आन्सर मिळाले. याचा आन्सर 2 आलं पा, लिहिलं आपण इथं पण खून केले. क्वेश्चन 13 14 झाला पा. एक तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा असला घेऊ शकता. 1 2 3. क्वेश्चन 15 पाहूया. इन्क्लूड y स्क्वेअर रूट 4x y इक्वल टू, परत एकदा आला पा तोच क्वेश्चन. y स्क्वेअर रूट 4x मॉड आलाय, एरिया डबल करायचा सर. काय पा y स्क्वेअर रूट 4x, y इक्वल टू 4x आहे पा. a ची व्हॅल्यू 1 येईल सर. y इक्वल टू mx पकडूया, m ची व्हॅल्यू 1 येईल सर. ओके, फॉर्म्युला काय पा 8a स्क्वेअर अपॉन 3m क्यूब. फक्त डबल घ्यायचं मॉड असल्यामुळे. 8a स्क्वेअर अपॉन 3m क्यूब हा फॉर्म्युला आहे पा. व्हॅल्यू टाकून द्या. a स्क्वेअर 1च येईल पा 8 m क्यूब 1चा क्यूब 1च येतो पा 3. व्हॉट इज आन्सर? 16 बाय 3. 2 इंटू 8a स्क्वेअर, एचा 1 आला पा, m क्यूब आला. 8 2 जा 16 अपॉन 3. include between the y square root 4x y equal to y square root 4x म्हणजे असेल. मॉड आला पा. मॉड आल्यामुळं y equal to x सरळ लाईन येते पा स्ट्रेट. हा एरिया काढायचा. फर्स्ट क्वार्टर येईल काय? ओके, फर्स्ट क्वार्टर आला पाहिजे, त्यामुळे 2 नाही घ्यायचं इथं. सांगतो तुम्हाला काय झालं. डोंट टेक द 2.
व्हाट इज आंसर 8/3. 8/3 इज द आंसर. संपलं का? ओके चलेगा. आगे एरिया बाउंडेड बाय द कर्व y इक्वल टू x मायनस 2. ओके x इज इक्वल टू 1 2 3. पहा अशा प्रकारचं मॉड नुसतं हे आलं डबल घ्यायचं एरिया मान्य, पण इथं डायरेक्ट व्हॅल्यू दिली पहा म्हणजे असं येईल पहा एरिया इज इक्वल टू x मायनस 2 dx प्लस x मायनस 2 dx. लिमिट दिलं आहे पहा. लिमिट काय पहा 1 आणि हे मायनस ह्याला 0 ॲझ्युम करायचं 1 to 2 आणि 2 to 3 असं येईल पहा. सर याचं इंडिकेशन काय येईल? एरिया x स्क्वेअर बाय 2 मायनस 2x 1 to 2 x स्क्वेअर बाय 2 मायनस 2x 2 to 3 एरिया घ्या. 2चा वर्ग 4/2 मायनस 4. पहिल्यांदा अप्पर लिमिट टाकलं पहा. लोअर लिमिट टाका 1/2 मायनस 2 9/2 मायनस 6 मायनस 4/2 2 येईल पहा 2 मायनस 2 4. फक्त कॅल्क्युलेशन जरा काळजीपूर्वक पहा. 2चा स्क्वेअर 4/2 आलं पहा मायनस 4 आला करेक्ट. नाव पुट द व्हॅल्यू 1/2 मायनस 2 करेक्ट. 3चा स्क्वेअर 9/2 मायनस 6 करेक्ट. 2 4/2 2 मायनस 4 करेक्ट. पहा सगळं बरोबर आहे. 2 वजा 4 मायनस 1/2 प्लस 2 बरोबर झालं का बघा. 9/2 मायनस 6 मायनस 2 येईल पहा प्लस 2 minus 2 plus 2 get cancel. Only remaining what? Minus 1/2. 9/2 minus 4. 8/2 4 minus 4 0. How this possible? 9 minus 1 काय येईल? 8 minus 2 येईल पहा 4 minus 4. एक महत्त्वाची चूक झाली पहा. हे घेत असताना एक व्हॅल्यू मायनस घ्यायची असते पहा. मायनस घेतला नाही त्यामुळे गडबड झाली. हे प्लस 1/2 येईल पहा मायनस साईन मग आणि तिकडं काय येईल पहा. हां करेक्ट. 9/2 प्लस 10/2 5 minus 4 1 इज द आन्सर. हे मायनस घ्यावं लागतं आणि पलीकडचं प्लस घ्यावं लागतं. एक मायनस आणि एक प्लस ते चूक राहिली होती बाकी काय नाही. ओके सब कर दिया. मायनस साईन बाहेर घेतलं पहा. मायनस मायनस प्लस झालं 9/2 प्लस 1/2 10/2 10/2 म्हटलं तरी 5 येतं 5 minus 4 काय आलं पहा 1 इज द आन्सर. 1 कुठे सर इट इज द आन्सर. संपला. तर अशा प्रकारे क्वेश्चन 15-16 झालेला आहे पहा. याचा स्क्रीनशॉट घ्या. क्वेश्चन 17च्या मागे लागूया. 17 ओके आला पहा. जिसका हमें इंतजार था वो क्वेश्चन आ गया. दोन्ही क्वेश्चन सेम आहेत पहा 17 आणि 18. फक्त विचारण्याची पद्धत वेगळी आहे पहा. ओके कसं करायचं? एक्स स्क्वेअर बाय ए स्क्वेअर वाय स्क्वेअर बाय बी स्क्वेअर इज इक्वल टू ह्याला असं घ्या एक्स अपॉन ए y अपॉन बी इज इक्वल टू 1. ए इक्वल टू 3 आएगा बी इक्वल टू किती आलं 2. सगळं आलं व्हॅल्यू आल्या सर. सर ह्याचा एरिया कसा काढायचा? ए बी बाय 4 पाय मायनस 2 पाय मायनस 2च येणार. ए बी बाय 4च आहे का बघू दे मला फक्त. 3 2 6 6/4 3/2. यस आय विल चेक इट. सेम टू सेम. सर हे कसं आहे सांगा. हे पण तीच आयडिया पहा. ओ ए इक्वल टू दिलं म्हणजे एक्स अपॉन 5 वाय अपॉन 3 म्हणजे एची व्हॅल्यू 5 आणि बीची व्हॅल्यू 3 आहे पहा. बस इनडायरेक्टली विचारला क्वेश्चन. हे पण काय येतं पहा ए बी बाय 4 5 3 15/4 पाय मायनस. फक्त चेक करतो मी ए बी बाय 4च आहे का बाकी काय नाही. आपल्या 7 नंबरच्या पेजवर आहे. इकडच्या दृष्टीने 7 नंबर पेज. त्या पेजवर आपल्याला आपण ट्रिक सगळ्या गोळा केल्या बा. ट्रिकचा किती फायदा होतो तुमच्या लक्षात आला असेल. ओके बघा आता हे बघा ए बी बाय 4 करेक्ट पाय मायनस 2. ते जरा कन्फ्युजन होतं म्हणून मी चेक करत होतो. ए बी बाय 4 इन ब्रॅकेट पाय मायनस 2. यस सर. दोन्ही क्वेश्चन सेम आहेत पहा. ए बी बाय 4 पाय मायनस 2. एक अवघड चॅप्टर संपवतोय आपण मित्रांनो. ए बी बाय 4 पाय मायनस 2. सहकार्य करा. ट्रिक्स टेक्निक्सनी कसं वापरता येतं ते पहा. हे झालंय ए बी बाय 4 पाय मायनस 2. हे पण झालं सर. ए बी बाय 4 हां करेक्ट. ए बी बाय 4 पाय मायनस 2 एरिया इज इक्वल टू पाय मायनस 2. 3 2 6 6/4 पाय मायनस 2. ह्याला थोडं द्या 3/2 इन ब्रॅकेट पाय मायनस 2. यस सर.
सेम टू सेम आयडिया वापरा. काय येईल पहा 15/4 π-2. यस डी इज द आन्सर. संपलं का. तर अशा प्रकारे क्वेश्चन 17B आणि 18D जमलेलं आहे पहा. सर आता 19 आणि 20 पाहूया. हे तुम्हाला ट्रिक समजली. 19 आणि 20 पाहूया. तर एरिया y² = 20x x = हे खूप वेळा केलं पहा आपण, पण तरी सुद्धा सांगतो. y² = 4x 27x घेतलं पहा. एच व्हॅल्यू काय पहा 27/4. यस सर अपॉन 4. x = 1. x = 1 म्हटलं तरी y = mx असतं पहा. सर y ची कोएफिशियंटच नाही पहा. ओके, मग कसं करता येईल पहा. y² = 27x x = 1 अशा पद्धतीने पहा पॅराबोला 0 to 1 y dx. यस सर तिथं आयडिया आहेच. 0 to 1 y dx. रेग्युलर मेथड नाही जमले की आपलं सॉरी शॉर्टकट मेथड नाही जमले की आपण डायरेक्ट आपल्या अटॅकवर काम करायचं पहा. y dx y काय येईल पहा सर, याचं स्क्वेअर रूट येईल. √27 तसाच ठेवा. √x म्हणजे x⁴ 0 to 1. √27 तसाच ठेवतो. 1/2चं इंटिएशन काय येईल पहा 3/2 अपॉन 3/2. इसको उलटा करके डाल दो. 27ला स्क्वेअर रूट फोडू शकता तुम्ही. 9 3 म्हणजे 3√3 येईल पहा. 3√3 × 2 अपॉन 3. 1चा पॉवर 3/2 मायनस 0चा पॉवर 3/2. हे 1च येईल पहा. 3 3 गेलं 2√3 इज द आन्सर. 2√3 एरिया. संपलं का. एरिया बाउंडेड कर y = 4x - x². x axis in square. सेम टू सेम a = y dx. लिमिट काय पहा बाउंडेड बाय द कर्व. सर लिमिट कळत नसल्यावर काय करायचं पहा = 0 ॲझ्युम करायचा. x = 0 to 2 येईल पहा. हे जर सोडवलं 0 = 4x - x². 4x - x². इकडे घ्या सर. x² = 4. x = काय पहा 2. 2 आणि -2 म्हणजे 2 येईल. 0 to 2. ओके सर. 2 येईल का 2 × आय थिंक 2 × येईल. बघूया तरी. 4 दुने 8. याचं इंटिग्रेशन काढायचं नाही ना, डायरेक्ट उडी मारतो आपण. 4x²/2 x³ 0 to 2. 2 1 2 2 बेक बेबी 2 4 मराठीमध्ये. 2चा वर्ग 4 येईल पहा. वजा 2चा क्यूब ना 8/3. 0 सोडून द्या. 4 3 12 वजा 8 4 6 3 आलं पहा. y = 4x - x². 0 to 2. फर्स्ट क्वार्टर 0 to 2 x y² y = 4x - x². ओके, ह्याला ॲझ्युम केलं 4x - x² = 0. तर x² = 4x येतं. एक x उडाला. x² x = 4 येतं पहा. तरी म्हटलं असं का होतं 4. मग 4चा 4चा वर्ग 16. 16 32 येईल पहा. 96 वजा 64. 32 3 32/3. 32 33 एक मिनिट. ओके हे बघा काय पहा 32 3 96 -64/3. 32/3. ओके सर या पद्धतीने. तर अशा प्रकारे वेगळा क्वेश्चन थोडं सोडवला आपण. ए इज द आन्सर. 20 क्वेश्चन वेगळ्या प्रकारचे घेण्याचा प्रयत्न केला पहा. ओके, काही ट्रिक्स वापरून काही ठिकाणी कन्सेप्ट वापरून आपण सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. 20चे 20 क्वेश्चन संपवले आपण. ओके, या पद्धतीने 20 क्वेश्चन्स विथ ट्रिक्स संपूर्ण संपवलेलं आहे पहा. व्यवस्थित तयारी लागा. सगळं 12 संपवलेलं आहे. 11वीचं लिमिट झालं आहे, कंटिन्युटी झालं आहे, फंक्शन झालं आहे पहा. 11वीचे हे 3 चॅप्टरचे व्हिडिओ ऑलरेडी आले आहेत पहा. काय राहिलं सर कोनिक सेक्शन प्रॉलिटी अजून काय राहिलं पहा. सर्कल आलेला आहे ऑलरेडी. कोनिक सेक्शन प्रॉलिटी आय थिंक आणि कॉम्प्लेक्स नंबर हे 3 व्हिडिओ राहिलेत पहा. आणि अजून एखादा चॅप्टर राहिला असेल तर हे 3 मेन राहिलेत पहा. हे 3ही चॅप्टरचं व्यवस्थित स्टडी करू. म्हणजे पाठवतोच तुम्हाला. बाकीचे व्हिडिओ जरूर पहा. एकमेकाला शेअर करा. जास्तीत जास्त मुला मुलीपर्यंत जाऊ द्या. परीक्षा जवळ आलेली आहे. तळागाळापर्यंत जाऊ द्या.
साधारण 1300 व्ह्यूज पाहिले झाले म्हणजे 1000 एक मुलं मुली बघतायत आपलं, त्यांच्यापर्यंत हे सगळे व्हिडिओ जाऊ द्या, एवढीच विनंती. इथंच थांबूया.